अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आता रडण्याची गरज नाही, कारण आता रडतील ते तुझे शत्रूच, ज्यांनी तुला आजपर्यंत खूप अश्रू दिले आहेत. आता वेळ त्यांची आहे रडण्याची. आता त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळण्याची वेळ आली आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. आता तुला चिंता करण्याची गरज नाही, कारण आजपर्यंत ज्यांनी तुझे जीवन नको नकोशे केले आहे, आता सगळ्या कर्माचा फेरा त्यांच्यावरती फिरला आहे. आजपर्यंत ज्यांनी तुला त्रास देऊन स्वतःला आनंद घेतला, बाळा, आता वेळ त्यांच्यावरती आहे. आता तुला कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. असे समज, तुझ्या चिंतेचा, काळजीचा आज शेवटचा दिवस आहे. हो बाळा, हा संदेश त्याचसाठी तुझ्या समोर मी घेऊन आलो आहे. बाळा, 5 मिनिटे वेळ काढून पूर्ण शांततेने, पूर्ण शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठ्या चमत्काराचा अनुभव येईल. तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न, खूप मोठी इच्छा पूर्ण होईल. बाळा, वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता माझे पूर्ण लक्ष तुझ्यावर आहे, कारण माझी तुला निरंतर साथ आहे. माझे आशीर्वाद आहेत, माझे प्रेम तुझ्यावरती निरंतर आहे. बाळा, आता माझी साथ जर तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे, तुझ्याबरोबर आहे, तुझ्या श्वासात आहे, तर बाळा, तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या माणसांवर कधीही विश्वास ठेवू नका. परिस्थिती कितीही बिकट असो, संकटे कितीही मोठी असू दे, चिंता कितीही मोठी असू दे, पण हे सर्व एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहे, याचे स्मरण ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त बाळा, तुझा आत्मविश्वास आणि तुझा संयम तू खंबीर ठेव. स्वामी म्हणतात, प्रत्येक वादळात, प्रत्येक संकटात धैर्याने तोंड देणारा, कितीही संकटे आली, कितीही काळजी, चिंता असली तरीही खंबीरपणे सामोरे जाणारा तू माझा प्रिय बाळ आहेस. मग घाबरतो कशाला? मी तुझ्या सोबत आहे. बाळा, माझ्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा. आणि आपल्या या स्वामी माऊली संदेश चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, अशक्य शक्य ते करतील स्वामी, याचे स्मरण ठेवा. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की काहीच नाही तरी आपले स्वामी आपल्याबरोबर असतात. आपल्यासाठी तेच योग्य देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. आपण फक्त ओळखायला हवे की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. स्वामी म्हणतात, आपल्या आजूबाजूला खूप असे लोक असतात जे आपल्याला प्रत्येक वेळी त्रास देतात, आपले मन दुखावतात, आपला अपमान करतात. पण स्वामी म्हणतात, अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कधीही लक्ष देऊ नका आणि तुमच्या ध्येयापासून, तुमच्या स्वप्नांपासून तुमचे मन विचलित करू नका. स्वामी म्हणतात, लोकांचा विचार करून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात. अशा वेळी तुम्हाला गरज आहे त्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून तुमच्या आयुष्यामध्ये जी काही तुमची स्वप्ने आहेत, ध्येय आहेत, त्याकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे. जर त्याच लोकांचा, त्याच नकारात्मक लोकांचा तुम्ही विचार करत राहिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप मागे पडाल. नेहमी त्याच नकारात्मक विचारातून तुम्ही खूप त्रासून जाल आणि जे तुमचे काही ध्येय आहेत, तुमच्या कुटुंबासाठी जी काही तुमची सुंदर स्वप्ने आहेत, ते करण्यापासून तुम्ही दूर व्हाल. ती स्वप्ने तुमची अपुरी राहतील.
म्हणूनच अशा लोकांकडे, अशा शत्रूंकडे लक्ष देऊ नका. नेहमी सकारात्मक विचार करून, प्रामाणिक राहून, खंबीरपणे आपला मार्ग चालत राहा. कारण तुमच्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुमच्या बरोबर आहे. तुमच्या मार्गात कितीही काटे येऊ दे, आता त्या काट्यांना घाबरण्याची गरज नाही. त्यामध्येही तुम्हाला गुलाब शोधण्याची मी ताकद दिली आहे. हो बाळा, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझे मनापासून नामस्मरण करता, तेव्हा तुमच्यासमोर याच माझ्या नामस्मरणाच्या शक्तीचे वलय तयार होते. आणि हीच नामस्मरणाची शक्ती तुमच्यासोबत निरंतर असते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.